आणि स्वतःला काही मागत नाही, त्याची अपेक्षा असते माझं घर आणि माझं कुटुंब सुखात राहिलं पाहिजे, ही भावना बापाच्या ठाई आहे. आणि म्हणून बाप या जगातली जशी आई शक्ती आहे तशीच दुसरी शक्ती ही बाप असते. आणि म्हणून या परिवारातील बाप अनंताच्या प्रवासाला निघून गेलेला आहे. अशा या बापाला या ठिकाणी आपण सर्वजण त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आला आहात. उत्तर कार्य आणि गंधमुक्तीचा हा कार्यक्रम म्हणजे आजचा हा खरं तर त्यांच्यासाठी शेवटचा कार्यक्रम. आता ते आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतील. अशोक भाऊने आणि परिवाराने या बापाची सेवा केली. भावंडांनी आणि सर्व नातलगांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. आपण अनेकांनी त्यांना जवळून पाहिलंय. शेती मातीत कष्ट करणारा हा सच्चा बाप होता. एवढंच म्हणेल मी, बापासारखं जग नाही, बापासारखं जग नाही, त्याच्यासारखी हिम्मत नाही, बापासारखं जग नाही, त्याच्यासारखी हिम्मत नाही, त्याच्यासारखं प्रेम नाही, त्याच्यासारखा आनंदी गाव नाही, बापासारखं जग नाही, आई सारखी माया नाही. सारं जग फिरून या, कुठेही जा, एकदा आपल्याला आपल्या घरी यावंच लागतं. कारण आपली आई वाट पाहत असते, आपले वडील वाट पाहत असतात. आणि बापही म्हणतो माझा मुलगा येणार आहे लांबून आज, आई म्हणते माझा लेक येणार आहे. म्हणून मित्र हो, तुम्ही कुठेही फिरा, अख्खं जग जरी फिरून आलात ना, तुम्हाला उंबरठ्याजवळ यायचंय, आपल्या घरी यायचंय. कारण आपल्या घरी आपले आई वडील आपली वाट पाहत असतात. एवढं महात्म्य आणि एवढी महानता आई वडिलांच्या कर्तृत्वात असते. आणि जगावर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव असतं बाप. आणि म्हणून सच्च्या दिलानं, प्रामाणिकपणानं, भक्तिभावानं आपल्या घरासाठी राबणाऱ्या अशा या गोड बापाला मी प्रवीण आधार महाजन, संपादक खानदेश वार्ता, एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी आलेले माजी नगराध्यक्ष देवीदास भाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष रवींद्र अण्णा महाजन, निवृत्त तहसीलदार तथा